विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 10वीच्या राज्यशास्त्र विभागामध्ये दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण भारतीय संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचं स्वरूप विस्ताराने समजून घेतलं. मित्रांनो, नागरिक, सामान्य नागरिक किंवा सामान्य जनता लोकशाही प्रतिनिधित्व आणि निवडणुका या 4 घटकांना जोडणारा दुवा म्हणजे राजकीय पक्ष. आपण माध्यमांमध्ये राजकारणाविषयी चर्चा ऐकतो आणि वाचतो, पाहतो. वर्तमानपत्र, विविध वृत्तवाहिन्या, आकाशवाणी, श्राव्य, दृक आणि दृक श्राव्य या तिन्ही माध्यमातून आपण काय करतो? राजकारणाविषयी चर्चा ऐकतो, बघतो, ही जी चर्चा असते ही राजकीय पक्षांशी संबंधित असते. चर्चा ही राजकीय पक्षांशी संबंधित असते आणि राजकीय पक्षांचे अस्तित्व त्यावर अवलंबून असते. या राजकीय पक्षांमध्ये सत्तेसाठी स्पर्धा असते. तर अशा रीतीने राजकीय पक्षांची कार्यपद्धती आपल्याला समजून घ्यायची आहे. प्रस्तुत पाठात आपण राजकीय पक्ष पद्धती समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परिसरामध्ये सामाजिक काम करणारे अनेक गट आणि संस्था कार्यरत असतात. उदाहरणार्थ शिवप्रतिष्ठान, सह्याद्री मित्रमंडळ, जागरूक युवा मंच, भारत विकास परिषद, नर्मदा बचाओ आंदोलन, आपलं पर्यावरण, लायन्स क्लब आणि अशा असंख्य, तुमच्या पण परिसरात अशा असंख्य सामाजिक संस्था कार्यरत असतील. त्या सामाजिक आणि पर्यावरणीय चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतात. तर राजकीय पक्ष देखील
अशाच प्रकारचं सामाजिक काम करीत असतात. मात्र राजकीय पक्ष देखील सामाजिक संघटनांप्रमाणेच कार्य करीत असतात. मात्र त्यांची उद्दिष्टे आणि कार्यपद्धती भिन्न असते, वेगळी असते. मुलांनो, राजकीय पक्षाच्या दोन व्याख्या आपल्याला इथे समजून घ्यायच्या आहेत. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक संघटितपणे निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटले जाते. यामध्ये कोणते कीवर्ड्स आहेत? सत्ता प्राप्त करण्यासाठी संघटितपणे निवडणूक प्रक्रियेत सहभाग. सत्ता, संघटितपणे निवडणूक प्रक्रियेत सहभाग हे राजकीय पक्षाचं वैशिष्ट्य आहे. हे या व्याख्येतून स्पष्ट होतं. दुसरी व्याख्या, राजकीय पक्ष म्हणजे निवडणुका लढवून त्या जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचं सरकार स्थापन करणाऱ्या लोकांचा गट म्हणजे राजकीय पक्ष होय. दोन्ही व्याख्यांमध्ये एक समान शब्द तुम्हाला दिसतोय, राजकीय सत्ता. आणि म्हणून याच्या आधी मी एक विधान लिहिलं होतं फळ्यावरती, राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. म्हणून दोन व्याख्यांमध्ये एक सामायिक शब्द आपल्याला दिसतोय, सत्ता. सत्तेसाठी स्पर्धा असते. बहुमतामध्ये जो पक्ष येतो तो सरकार स्थापन करतो आणि ज्या पक्षाला बहुमत मिळत नाही त्याला लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधी पक्षाची भूमिका बजवावी लागते. मित्रांनो, राजकीय पक्षांची 5 ठळक वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे सत्ता मिळविणे. प्रत्येक राजकीय पक्ष हा सत्ता मिळविण्यासाठी संघर्षरत असतो. निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळविली जाते लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये, हिरावून घेऊन नव्हे. निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे आणि म्हणून सत्तेसाठी स्पर्धा असते. मात्र अपेक्षा काय आहे लोकशाहीमध्ये? हा संकेत आहे, ही अपेक्षा आहे की ही स्पर्धा, सत्ता मिळविण्यासाठीची स्पर्धा राजकीय पक्षांमध्ये निकोप असणे अपेक्षित आहे. निकोप असली पाहिजे स्पर्धा. त्यात शत्रुत्वाची भावना नसावी. वैचारिक भिन्नता असू शकते, ती असली पाहिजे. लोकशाहीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. परंतु शत्रुत्वाची भावना नको, हिंसक वृत्ती नको, हे अपेक्षित आहे. म्हणजे निकोप स्पर्धा असणं अपेक्षित आहे. दुसरं वैशिष्ट्य, विचारसरणीचा प्रत्येक राजकीय पक्षाला आधार असतो. म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाची निर्मिती मुळात एका विशिष्ट विचारधारेतून झालेली असते. उदाहरणार्थ, भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळी दीर्घकाळ स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करणारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस हा पक्ष सर्वात जुना आहे. मग या पक्षाच्या विचारधारेचा जर अभ्यास केला तर धर्मनिरपेक्षता, लोकशाही मूल्यांवरील विश्वास आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी वंचितांच्या विकासाला प्राधान्य, दुर्बल घटकांच्या विकासासाठी प्राधान्य, ही काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे. तर 1980 मध्ये
जनसंघातून वेगळा झालेला भारतीय जनता पक्ष याची विचारधारा काय, तर भारतीय संस्कृतीचं संवर्धन करणं, भारतीय संस्कृतीतील ज्या उत्तमोत्तम परंपरा आहे त्यांचं जतन करणं आणि राष्ट्रवाद, राष्ट्रप्रथम, सर्वोच्च प्राधान्य हे राष्ट्राच्या अखंडतेसाठी, राष्ट्राच्या विकासासाठी आणि देशातील जनतेचा आर्थिक विकास घडवून आणणं ही विचारधारा आहे. तसं कामगारांच्या हितांचं रक्षण, श्रमिकांचा हिताचं रक्षण ही साम्यवादी पक्षांची विचारधारा आहे. कुठलीही परदेशी व्यक्ती ही देशातील सर्वोच्च पदावर नको, ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय त्यातून झालेला आहे, या भूमिकेतून झालेला आहे. स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य या विचारधारेतून शिवसेनेचा उदय झालेला आहे. तेव्हा प्रत्येक राजकीय पक्षाची स्वतःची एक विचारधारा असते, त्यातून त्या पक्षाचं धोरण ठरतं. विचारांचा पुरस्कार करून त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जातो आणि सार्वजनिक प्रश्नांबाबतची भूमिका घेतली जाते. यातून त्या पक्षाची विचारसरणी आकार घेते आणि तोच त्या विचारसरणीचा आधार बनतो. हे दुसरं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक राजकीय पक्षाला ते लागू आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचा सत्तेसाठी जेव्हा स्पर्धा निर्माण होते तेव्हा प्रत्येक राजकीय पक्षाकडे अशा स्वरूपाचा कार्यक्रम असतो. तो हे लिंक्ड आहे, एकमेकाशी संबंधित आहे. जेव्हा विचारधारा असते स्वतःची विशिष्ट राजकीय विचारधारा, तेव्हा ती विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष आपले कार्यक्रम निश्चित करतात आणि मग सत्ता मिळताच त्या निश्चित केलेल्या, लोकांना वचन दिलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी सुरू करतात सत्तेत आल्यानंतर. आणि यातून केलेली कामं जनतेसमोर मांडून जनतेचा समर्थन म्हणजे जनाधार वाढविण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्ष करीत असतो. चौथं वैशिष्ट्य, ज्या पक्षाला जनता मॅन्डेट देते, बहुमत देते, तो पक्ष सरकार स्थापन करतो आणि ज्याच्याकडे अल्पमत असतं त्या पक्षाला लोकशाहीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडावी लागते, ती म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. सरकारवरती अंकुश ठेवणं, सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करणं, सरकारकडून एखाद्या आर्थिक स्वरूपाचा जर भ्रष्टाचार होत असेल मंत्रिमंडळातील कुठल्याही मंत्र्याकडून, तो उघडकीस आणणं, जनतेसमोर मांडणं, सरकारच्या निदर्शनास आणून देणं, हे अत्यंत महत्वाचं आहे. विरोधी पक्ष हा सक्षम असला पाहिजे, तो अत्यंत ताकदवान असला पाहिजे वैचारिक दृष्ट्या आणि तितका तत्पर पण असला पाहिजे. म्हणून विरोधी पक्षाची भूमिका सरकार इतकीच महत्वाची आहे. आणि पाचवं वैशिष्ट्य, शासन आणि जनता, नागरिक यांच्यामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष हा दुवा म्हणून काम करतो, दवा म्हणून नाही. तर दुवा म्हणजे मध्यस्थ. ते कसं, ग्रासरूट लेवलला नागरिकांच्या, मतदारांच्या, जनतेच्या मागण्या, त्यांची गाऱ्हाणी ही सरकार पुढे मांडणं आणि सरकारने राबवलेली धोरणे, केलेली विकास कामे ही जनतेसमोर ठेवणं, ही द्विमार्गी प्रक्रिया प्रत्येक राजकीय पक्षाला करावी लागते. आणि म्हणून शासन व जनता अर्थात मतदार किंवा नागरिक यांच्यामध्ये दुवा म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाला भूमिका वठवावी लागते, पार पाडावी लागते. तर अशा रीतीने आपण राजकीय पक्षांची 5 ठळक वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी बघितलेली आहेत आणि यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे जाऊन याच 5 ठळक वैशिष्ट्यांच्या आधारे आपल्याला राजकीय पक्ष अधिक व्यवस्थितपणे समजून घ्यायचे आहे आणि सध्याची वर्तमान परिस्थिती अगदी आपल्या राज्यातील आणि केंद्रातील याच्यावरती आपण विचार करणार आहोत. वर्तमान परिस्थितीवरती, राजकीय परिस्थितीवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण राजकीय पक्षांच्या
स्वरूपाबद्दल या प्रकरणाचा अभ्यास करतोय, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आचार्य विनोबाजी भावे यांनी एक वेगळी संकल्पना मांडलेली आहे. ही खरं तर आदर्शवत संकल्पना आहे. बघूया आपण. राजकीय पक्ष विरहित लोकशाहीची संकल्पना. कुठलाच राजकीय पक्ष नको अशी पक्षविरहित लोकशाहीची संकल्पना कशी असू शकते? नागरिकांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी स्वतःला बांधून न घेता, न महत्वाचं आहे, कोणत्याही राजकीय पक्षाशी नागरिकांनी स्वतःला बांधून न घेता आणि संविधान बाह्य सत्ता केंद्र न बनता नागरिक समाजाचं राजकारण करता येतं. लोकशाहीच्या विकासासाठी ते आवश्यक आहे असं आचार्य विनोबाजी भावे म्हणतात. म्हणजे काय काय भानगड आहे ही? राजकीय पक्ष तर अस्तित्वात असणारच, पण नागरिकांची एक स्वतःची भूमिका असते. कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाच्या मताचा मूल्य हे समान आहे. प्रत्येक नागरिकाच्या मताचं मूल्य समान आहे. पंतप्रधानांना पण एकच मताचा अधिकार आहे आणि रस्त्यावर काम करणाऱ्या बेघर भारतीय नागरिकाला पण एकच मताचं मूल्य आहे आणि दोन्हींचं मताचं मूल्य समसमान आहे. मला काय म्हणायचं आपल्या लक्षात आलं? प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार आणि सर्व नागरिकांच्या प्रत्येक मताचं समान मूल्य. म्हणून मतदार हाच खरा लोकशाही व्यवस्थेचा राजा आहे. मग मतदाराची काय भूमिका असली पाहिजे? मतदार हा कोणत्याच राजकीय पक्षाच्या वळचणीला जाता कामा नये. तो सर्व राजकीय पक्षांपासून समान अंतर ठेवून दूर असला पाहिजे. शिवाय संविधान बाह्य सत्ता केंद्राशी त्याचा संबंध येता कामा नये किंवा त्याने संविधान बाह्य सत्ता केंद्राला थारा देता कामा नये. अशा रीतीने नागरिकांना आपल्या मताचं महत्व मतदानामधून सिद्ध करून नागरिक समाजाचं विधायक विकासाचं राजकारण करता येतं. लोकशाहीच्या विकासासाठी ते आवश्यक आहे असं आचार्य विनोबा भावे म्हणतात. एक उदाहरण घेऊया आपण. असे काही बुद्धिजीवी नागरिक आहेत, ते कोणत्याच राजकीय पक्षाचा द्वेष करीत नाहीत. त्यांना सगळे राजकीय पक्ष विचारधारा भिन्न असलेले, राजकीय विचारधारा विचारसरणी भिन्न असलेले राजकीय पक्ष ते समान अंतराने त्यांच्याकडे बघतात, समदृष्टीने बघतात. मग त्या पंचवार्षिक कालखंडामध्ये त्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन करून स्वतःच्या मनाशी ते आपलं मत कोणत्या राजकीय पक्षाला द्यायचे हे पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ठरवितात. जेव्हा याबद्दलचं अनेक नागरिकांमध्ये विचार मंथन होतं, तेव्हा हा एक विशिष्ट गट तयार होतो. पक्षविरहित लोकशाहीचं समर्थन करणाऱ्या अशा मतदारांचा एक गट तयार होतो आणि मग त्याचा प्रभाव लोकशाहीमध्ये दिसून येतो. पण अशा लोकशाही पक्षविरहित सर्व पक्षांपासून समान अंतर ठेवून विचार करणाऱ्या मतदारांकडून असं व्हायला नको. हे खूप महत्वाचं आहे. संविधान बाह्य सत्ता केंद्र त्यांनी बनू नये. आता संविधान बाह्य सत्ता केंद्र काय आहे? पश्चिम बंगाल मधल्या नक्षलबारी गावातून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक संघर्ष सुरू झाला. तिथले जे जमीनदार होते ते त्यांच्या जमिनी कसणाऱ्या भूमिहीनांना त्यांचं आर्थिक शोषण करीत होते आणि म्हणून त्या जमीनदारांविरुद्ध त्या भूमिहीनांनी नक्षलबारी गावातून संघर्ष सुरू केला. पण पुढे या चळवळीने विकृत स्वरूप धारण केलं आणि त्यांनी कायदा धाब्यावर बसविला आणि त्यांनी हिंसक वृत्तीने संविधान न मानता सरकार विरुद्ध, देश स्वतंत्र आहे, सार्वभौम आहे असं असून सुद्धा त्यांनी या देशातली सरकार व्यवस्थेलाच त्यांनी शत्रू मानायला सुरुवात केली आणि गेली काही दशके
हिंसक पद्धतीने निरपराध लोकांना, पोलिसांना, जवानांना ठार मारण्याचं काम हे नक्षलवादी करताय. हे राष्ट्रविरोधी कृत्य आहे. हे संविधान बाह्य केंद्र आहे आणि ते अनेक राजकीय पक्षांवरती आपला प्रभाव देखील पाडू पाहत आहेत. दुर्दैवाची गोष्ट, सध्याच्या वर्तमान परिस्थितीमध्ये शहरी भागातले काही लोक या लोकांचं समर्थन करतायत. राष्ट्रद्रोही कृत्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन करताना आपल्याला वर्तमानपत्रातून वाचायला मिळतं, प्रसार माध्यमातून बघायला मिळतं, ऐकायला मिळतंय. ही धोक्याची गोष्ट आहे. म्हणून विनोबाजींचे पक्षविरहित, राजकीय पक्षविरहित लोकशाहीची संकल्पना समजून घेताना हा धोका त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे किती व्हिजन होतं त्यांच्याकडे बघा. या धोक्यापासून लोक सावध असले पाहिजे. संविधान बाह्य सत्ता केंद्र बनता कामा नये. जे काही आहे लोकशाही संविधानाच्या फ्रेमवर्क मध्येच ते काम करू शकतात राजकीय पक्ष. संविधानाच्या बाहेर जाऊन कोणताच राजकीय पक्ष कृती करू शकत नाही. आणि जर केली तर त्याची काय किंमत मोजावी लागते ते त्या पक्षाला काळ सांगतो. येणारा काळ ते दाखवून देतो. कितीही मुजोरी केली, पक्ष कोणताही असो, त्याने संविधान बाह्य कृती केली की त्याची किंमत त्याला मोजावीच लागते. म्हणून संविधानाला सर्वोच्च महत्व आहे लोकशाही व्यवस्थेमध्ये. हे देखील म्हणून संविधान बाह्य सत्ता केंद्र बनता कामा नये हा मुद्दा महत्वाचा होता. म्हणून मी तो उदाहरणासह स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला ही पहिली गृहकृती या व्हिडिओ मध्ये करायची आहे. व्हिडिओ बघून झाल्यानंतर सूचना आहे, यातून तुम्हाला काय समजले ते थोडक्यात लिहा. हे लिहिताना थोडीशी कल्पना करायची आहे, कारण हा भूमिका अभिनय आहे. कल्पना करा, एक सत्ताधारी पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षाची मुंबईत बैठक सुरू झाली आहे अशी कल्पना करा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार ही बातमी आहे. यावर तुम्हाला काय समजलं ते तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे. नंबर 2, सत्ताधारी पक्षाने, ही दुसरी कृती आहे गृहकृती, सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्रांचं आयोजन केलंय. म्हणजे सरकार पक्षाने ग्रामीण भागामध्ये संवाद यात्रांचं आयोजन केलेलं आहे. तुम्हाला काय समजलं तुम्ही लिहायचं आहे. नंबर 3, कल्पना करा. समजा म्हणजे कल्पना करा, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात आणि सध्याचं सरकार आरोग्य क्षेत्रात, सध्याची आरोग्य क्षेत्रात सरकारची कामगिरी असमाधानकारक आहे अशी कल्पना करा. सरकारशी, सध्याच्या सरकारशी संबंध जोडू नका, ही कल्पना आहे, लक्षात ठेवा. आणि हे लक्षात आल्याने विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही काय कराल, हा भूमिका अभिनय म्हणून तुम्हाला काय समजलं ते थोडक्यात तुम्ही लिहायचे, कृती करायची. ही कृती, तिन्ही कृतींची उत्तर ही तुमच्या वहीत लिहिणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पक्ष पद्धतीचं बदलतं स्वरूप आपण समजून घेणार आहोत. 1950-51 म्हणजे संविधान लागू झाल्यापासून 1975 पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे एक हाती सत्ता होती आणि त्यातून हा जो पहिला मोठा स्पेल आहे 1975 पर्यंतचा, एक प्रबळ पक्ष पद्धती अस्तित्वात असल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण काँग्रेसकडे एक हाती सत्ता होती. दुसरा मुद्दा, 1975 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली. आणीबाणी 77 मध्ये उठली आणि 77 मध्ये सार्वत्रिक निवडणुका जेव्हा झाल्या तेव्हा काँग्रेस व्यतिरिक्त इतर सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आणि काँग्रेसच्या एक प्रबळ पक्ष पद्धतीला सर्व पक्षांनी एकत्र येत आव्हान दिलं आणि त्यामुळे त्याचा परिणाम काय झाला तर 77च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पहिल्यांदा पराभव झाला. म्हणून विरोधी पक्ष किंवा काँग्रेसचे राजकीय पक्ष एकत्र येत काँग्रेसला यशस्वीपणे आव्हान देण्याचा प्रयोग पहिल्यांदा घडून आला. तिसरी घटना महत्वाची आहे.
1989च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर भारतीय राजकारणामध्ये एक पक्षाचं वर्चस्व ही बाब संपुष्टात आली. अनेक पक्षांनी एकत्र येत, समविचारी पक्षांनी एकत्र येत किमान समान कार्यक्रम ठरवून त्या आधारे सरकार चालविण्याचा प्रघात पडला आणि त्याला म्हटलं जातं आघाडी शासन. आघाडी शासनाचे प्रयोग 1989 नंतर सुरू झाले. आघाडी शासनामुळे राजकीय अस्थैर्य निर्माण होते हा समज भारतीय लोकशाहीमध्ये खोटा ठरविला गेलेला आहे. आघाडीचं शासन ही बाब आता भारतीय राजकारणामध्ये स्थिरावलेली आहे. यशस्वीपणे सरकार, केंद्र सरकार आघाडी शासन म्हणून भिन्न विचारधारा असलेल्या पक्षांनी चालवलेला आहे. ते कोणकोणत्या पक्षांनी ते पण लगेच बघूया आपण. यूपीए, युनाइटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, युनाइटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, लोकशाही विकास आघाडी. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी यूपीएच्या काळात पंतप्रधान म्हणून 2 टर्म यशस्वीरित्या पूर्ण केल्या आणि देशाला विकासाच्या मार्गावरती अथक परिश्रम करीत पुढे नेलं. त्याचप्रमाणे एनडीए, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, राष्ट्रीय लोकशाही आघाडी, अटलजी अर्थात अटल बिहारी वाजपेयी यांनी एनडीएचं सरकार यशस्वीपणे चालविलं आणि त्यांनी देखील प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशाला सर्व तऱ्हेने पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर मनमोहन सिंग आणि अटलजी अर्थात अटल बिहारी वाजपेयी यांनी भिन्न विचारधारेच्या आघाड्यांचं नेतृत्व यशस्वीपणे केलेलं आहे आणि म्हणून भारतामध्ये हा आघाडी शासनामुळे राजकीय अस्थैर्य निर्माण होता हा समज खोटा ठरविलेला आहे. आता आघाडीचं शासन ही बाब भारतीय राजकारणामध्ये स्थिरावलेली आहे. तर तुम्हाला दुसरी गृहकृती देतो एक, एनडीए आणि यूपीए आंतरजालाच्या मदतीनं यांचा मी नेतृत्व ऑलरेडी इथे दिलेलं आहे. यामध्ये कोणकोणते घटक पक्ष होते यूपीए मध्ये असलेले गृहकृत्य? आंतरजालाच्या मदतीने घटक पक्षांची यादी करायची. भिन्न याद्या होतील 2, यूपीएची यादी आणि एनडीएची यादी स्वतंत्रपणे करायची. ही दुसरी गृहकृती आहे. तुम्हाला यासाठी आंतरजालाचा वापर करावा लागेल. राजकीय पक्ष पद्धती, त्यामध्ये 3 प्रकार आहे.
एकपक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्ष पद्धती। आपण पुढील तासाला या प्रकरणाच्या पुढील व्हिडिओमध्ये भाग 2 मध्ये याचा विस्ताराने अभ्यास करणार आहोत। दिलेल्या गृहकृती व्हिडिओ संपूर्ण बघून झाल्यानंतर या व्हिडिओतील घटकांवर आधारित पाठ्यांशाचं व्यवस्थित वाचन करून गृहकृती पूर्ण करायची आहे। धन्यवाद।